नमस्कार मित्रांनो, आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिप्ला कंपनीचं आयबुजेसिक प्लस हे जे सस्पेन्शन आहे त्या औषधाविषयी माहिती घेणार आहोत। तर हे जे औषध आहे हे लहान मुलांसाठीचं औषध आहे आणि या आयबुजेसिक प्लस मध्ये आयबुप्रोफेन हे 100 मिलीग्रॅम आणि पॅरासिटामॉल हे 162.5 मिलीग्रॅम इतकं इंडियन फार्माकोपियानुसार आहे। तर आता आपण पाहूया हे औषध कोणकोणत्या परिस्थितीमध्ये लहान मुलांसाठी वापरलं जातं। पण तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची माहिती मित्रांनो, हे जे औषध आहे ते शेड्यूल एच मधील औषध आहे, प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे, अर्थात ते तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्क्रिप्शन शिवाय म्हणजेच औषध योजनेशिवाय खरेदी करू शकत नाही। तर हे औषध आहे ते एनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक आहे, अर्थात एनाल्जेसिक म्हणजे वेदनाशामक आहे आणि अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करण्यासाठी वापरलं जातं। तर हे जे औषध आहे ते वेदना होत असतील, दाढ दुखत असेल, डोके दुखत असेल, मुलांमध्ये ताप आला असेल, वेगवेगळ्या शरीरामध्ये वेदना होत असतील मुलांच्या, तर त्यासाठी हे औषध वापरलं जातं। 1 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये शक्यतो हे औषध वापरायचं नाहीये। हे ऑरेंज फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे औषध, त्याशिवाय स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये देखील अवेलेबल आहे। आणि हा माझ्या हातामध्ये जी बॉटल आहे 60 मिलीची आहे आणि 100 मिली मध्ये देखील हे औषध उपलब्ध आहे। तर हे सस्पेन्शन स्वरूपातील औषध आहे। लक्षात ठेवा, कधीही सस्पेन्शन स्वरूपातील औषध देत असताना शेक करून द्यायचं, जेणेकरून त्याचा जो डोस आहे, औषधाची मात्रा आहे ती योग्य प्रमाणात दिली जाईल। म्हणजे कुठलंही सस्पेन्शन स्वरूपातील औषध, जेणेकरून औषध खाली राहणार नाही आणि ते योग्य प्रकारे डोस मिळाला जाईल। मित्रांनो, हे औषध वापरत असताना म्हणजे फक्त हेच औषध असं नाही, कुठलंही औषध वापरत असताना तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही डॉक्टर आणि फार्मासिस्टचा जरूर सल्ला घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला आणखीन कोणकोणत्या औषधांची माहिती हवी असेल तर खाली कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून त्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवू। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन औषधांची माहिती आपल्या मराठीमधून मिळत राहील। धन्यवाद।